हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह ये काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। निमित्ताचा धनी केलसे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवासवी आटी पडितोसी। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारधवला, या शुभ्रवस्त्राव्रता, या विनावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृतिवी देवे सदा वंदिता। सामं पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। निमित्ताचा धनी केलासे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। तुका म्हणे कारे नासिवंतासाठी, देवासवे आटी पडतोसी। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या गाथेतील, माणसाने मनुष्य जन्म मिळाल्यानंतर काय केलं पाहिजे, कशा प्रकारे राहिलं पाहिजे। संसार करायचा आहे, प्रपंच करायचा आहे, पण संसार प्रपंच करता करता परमार्थही कशा प्रकारे करायचा आहे। देवाचं स्मरण कशा प्रकारे करायचं आहे, देवाची आठवण कशा प्रकारे करायची आहे, हा बोध होणारा आणि अशा प्रकारची जाणीव प्राप्त होणारा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे। अभंगावर अर्थपूजा बांधण्याच्या आधी, अभंगावर विवरण घेण्याच्या आधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेला आहे, आपल्या या कलंबोली गावातील पालवी परिवारातील आपल्याला सर्वांना सुपरिचित असलेल्या कैलासवासी निर्मला सदाशिव पालवी यांना 30 मार्च रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं निधन झालं। आणि आज 11वा दिवस, या 11व्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खऱ्या अर्थाने ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण कार्य करतोय, ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, त्या लोकांचं नावच आहे मृत्यूलोक। याला मृत्यूलोक म्हटलं जातंय। या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक। म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे, आज जो सजीव म्हणून काम करतोय, कार्य करतोय, तो कुठल्याही जरी योनीतला असला, कशाही प्रकारचा जीव जरी तो असला, तरी त्याला मृत्यू हा आढळला आहे।
जे दिसतंय ते नसतंय, यद दष्टम तद नष्टम, अशा प्रकारची जाणीव, अशा प्रकारची ओळख संतांनी, भगवंतांनी आपल्याला करून दिलेली आहे. जन्म झालेला आहे, त्याच वेळेला मृत्यू ठरलेला आहे, मृत्यूची तारीख ठरलेली आहे, जाणं ठरलेलं आहे. मग जन्म आणि मृत्यू हे 2 दिवस, आणि म्हणूनच आपण म्हणतो की मनुष्य म्हणजे 2 दिवसाचा पाहुणा, कारण मधले दिवस आम्हाला माहीतच नाहीत. मधले दिवस किती आहे ते आम्हाला माहीतच नाहीत. आम्ही जन्मतारीख आमची सांगतो. आम्ही जर आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही आमची जन्मतारीख किती आहे ती सांगतो. नव्हे तर आम्ही आमच्या जीवनाच्या प्रवासावर प्रवास करत असताना, जीवनाच्या मार्गावर प्रवास करत असताना, मार्गक्रमण करत असताना आम्ही आमचे वाढदिवसही साजरे करतो. म्हणजे काय, आमचा जन्म कधी झालेला आहे हे आम्हाला माहिती आहे, ही जन्माची तारीख आम्ही सांगतो, पण मृत्यू कधी आहे हे आम्हालाही सांगता येत नाही. मृत्यूची तारीख मात्र आम्हाला माहित नाही आहे, पण जाणं हे आढळ आहे. जर ही तारीख माहिती नसली तरी जाणं हे आढळ आहे, जाणं हे सत्य आहे, मृत्यू हे सत्य आहे. आणि हे मनुष्य कार्य करत असताना स्वीकारत नाही. मृत्यू हे सत्य आहे हे स्वीकारत नाही. ह्याचं विस्मरण होतंय, मला जायचंय ह्याचं विस्मरण होतंय, आणि त्या विस्मरणातूनच अशा प्रकारे वावरत असतो, अशा प्रकारे कार्य करत असतो, अशा प्रकारे राहत असतो की जसं काय हा अमरपट्टाच घेऊन आलेला आहे की काय, अशा प्रकारे या सृष्टीवर तो वावरत असतो. आता खऱ्या अर्थाने जन्माला आल्यापासून तर शेवटपर्यंत तो अनेक प्रकारच्या कळा शिकत असतो. जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत त्याला अनेक प्रकारच्या कळा अवगतच झालेल्या असतात. पण ज्या ज्या माणसाकडे कळा असतात, ज्या ज्या माणसाला त्या कळा अवगतच झालेल्या असतात, त्या जगण्याच्या असतात की मरण्याच्या असतात. ज्या कळा आपल्याला अवगत झालेल्या असतात त्या जगण्याच्या असतात की मरण्याच्या असतात. त्या कळा आपल्याला मरायला शिकवतात की जगायला शिकवतात, याचा विचार कधीतरी आपण केला पाहिजे. माणसाकडे मरायच्या कळा बऱ्याच आहेत, मरणाचे रस्ते माणसाला बरेचसे माहिती आहेत, जगण्याचा रस्ता मनुष्य चुकलेला आहे. जगण्याच्या कळा माणसाला शिकवाव्या लागतात, जगण्याचे रस्ते माणसाला दाखवून द्यावे लागतात. आपण कशासाठी जगायचं आहे, आपलं जगणं कशासाठी हवं आहे, आपण कशासाठी हा संसार प्रपंच आणि ह्या आयुष्याचा आनंद, ह्या जीवनाचा आनंद आपण कशासाठी घ्यायचा आहे, हे मार्गदर्शन माणसाला करावं लागतंय. हा उपदेश माणसाला करावा लागतो. त्याची ओळख, त्याची जाणीव माणसाला करून द्यावी लागते. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओळख देत असताना, जाणीव करून देत असताना संत म्हणतात की बाबा रे, माणूस सगळ्यांची ओळख करून घेतो आणि अनेकांची ओळख असावी असं माणसालाही वाटतंय आपल्या जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असताना. एखाद्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्रवासामध्ये एखादा माणूस जर माणसाच्या ओळखीचा त्याला मिळाला तर खूप आनंद होत असतो. त्याला तो बाजूच्या माणसाला सांगतही असतो, तो माझ्या ओळखीचा आहे, तो मला ओळखतो. पण ही ओळख कधी निर्माण होत असते, ज्या वेळेला आपण त्याला अनेक वेळेला भेटतो, अनेक वेळेला त्याच्याशी बोलतो, अनेक वेळेला आपला संवाद होतो त्याच्याशी, त्यावेळेला ही ओळख निर्माण होत असते. संत म्हणतात बाबा रे, आपण ही ओळख निर्माण केली पाहिजे, आपण संवाद केला पाहिजे, आपली ओळख राहिली पाहिजे, आपल्याला अनेकांनी ओळखलं पाहिजे आणि आपणही अनेकांना ओळखलं पाहिजे.
पण ह्या अनेकांमध्ये ओळख करत असताना, अनेकांशी ओळख करत असताना, अनेकांबरोबर ओळख करत असताना, ह्या अनेकांमध्ये जो एक आहे त्याच्याशीही ओळख आपण करून घेतली पाहिजे. ह्या अनेकांना चालवणारा जो एक आहे त्याच्याशीही आपण ओळख करून घेतली पाहिजे. साधं उदाहरण आहे. जो माणूस कधी आपल्याला भेटलाच नाही, त्याची आपली कधी भेटच नाही, त्या माणसाने आपला दरवाजा घराचा बंद असताना जर बाहेरून आवाज दिला तर आपण ओळखू का कोण आहे ते? पण ज्या माणसाबरोबर अनेक वेळा आपला संवाद झालेला आहे, अनेक वेळा भेटी झालेल्या आहेत, अनेक वेळेला येणं जाणं झालेलं आहे, त्या माणसाने नुसता आवाज जरी दिला ना तरी आपण आतून ओळखू, अरे जा अमुकच आलेला आहे, अरे अमुकच आहे. ही ओळख. तसं देवाची आणि आपली ओळख झाली पाहिजे. म्हणजे आपला आवाज देवाने ओळखला पाहिजे, आपल्यालाही देवाने ओळखलं पाहिजे. खऱ्या अर्थाने देव आपला आवाजही ओळखतो आणि आपल्यालाही ओळखतो. फक्त विसरतो तो आपण, विस्मरण होतंय ते आपल्याला. ऐक ना, संतांनी काय केलं, देवाशी एवढी ओळख करून घेतली, एवढी ओळख करून घेतली की नुसता घराजवळ कावळा जरी ओरडायला लागला ना तरी त्यांना असं वाटायचं की अरे माझ्याकडे आज पांडुरंग परमात्मा येतोय म्हणून हा कावळा माझ्या घराजवळ ओरडतोय. आणि याचं वर्णन ज्ञानोबांनी केलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहिलं तो गे काऊ कोकता हे, सकून गे माये सांगता हे. माझ्या घरावर कावळा बोबत आहे, कावळा कोकत आहे. काय सांगतोय तो, काय सकून सांगतोय? जणू काही माझा पांडुरंग येणार आहे. त्याला विनंती करतायत, बाबा रे सांगणारे कोण येणार आहे? उडउडे गे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाहू, सांग पंढरी राहू घरा काय येती. केव्हा येणार आहे माझा देव, केव्हा येणार आहे माझा पांडुरंग परमात्मा? तू सकून सांगायला आलेला आहेस ना. अरे असं जर सांगितलं ना तू मला तर तुझे सोन्याने मडवीन पाहू, तुझे पाय मी सोन्याने मडवीन रे. सोन्याने म्हणजे आपल्याकडे असलेलं सोनं नाही. सोनं म्हणजे जे रावणाकडे होतं लंकेमध्ये आणि लंका ज्या सोन्याची होती तो सोनं नाही. सोनं या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे ना, जयाची द्वारी सोनियाचा पिंपल. संतांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, त्याचं वर्णन केलंय संतांनी. जयाची या दारी सोन्याचा पिंपल. त्या पिंपळाच्या खाली बसलं ना का मनुष्य स्थिर होतो. कितीही अस्थिर असेल, कितीही चंचल असेल तरी तो त्या ठिकाणी स्थिर होतो. नुसता स्थिरच होत नाही तर तो आनंद, ते समाधान, ते सुख अशा प्रकारचं असतंय की तिथून तो उठायलाही मागत नाही, तिथून तो बाजूला जायलाही मागत नाही. म्हणजे सोनं याचा अर्थ सुखाचा पिंपळ. तू मला सांग माझा पांडुरंग कधी येणार आहे, माझा परमात्मा कधी येणार आहे? जर सांगितलं ना तर अरे सोन्याने मडवीन तुला, सुखाने मडवीन तुला. आणि जो संतांच्या चरणी येतो ना, जो संतांकडे येतो ना त्याला संत सुखाने मडवत असतात. त्या ठिकाणी संत सुखाची प्राप्ती करून देत असतात. कारण संत म्हणतात, संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. ज्या गावामध्ये दुःखाचं लेशही नाही, ज्या गावामध्ये दुःख कधी पाहायलाच मिळत नाही, सुखाचा पूर ओसंडून वाहतोय ज्या गावामध्ये, ते गाव म्हणजे संतांचं गाव आहे. त्या गावात आपण आलो पाहिजे, त्या गावाशी आपली ओळख पाहिजे, त्या संतांशी आपली ओळख पाहिजे, त्या देवाशी आपली ओळख पाहिजे. नुसता सुगंधी वारा जरी वाहत आला ना तरी त्यांना असा भास व्हायचा, तरी त्यांना असं वाटायचं की त्या वाऱ्याबरोबर माझा पांडुरंग परमात्मा चालेला आहे. त्याचंही वर्णन ज्ञानोबांनी केलेलं आहे. अवचिता परिमळू झुळकळाळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. अवचिता
क्वचित असा तो सुगंध आला, तो परिमळ आला आणि मला असा भास झाला की माझा गोपाळच आला, माझा देवच आला, माझा पांडुरंग परमात्माच आला. एवढी ओळख त्या पांडुरंग परमात्म्याशी, त्या देवाशी करून ठेवली होती संतांनी. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला आपण नामस्मरणाच्या आधारे त्या देवाला अनेक वेळा हाक मारतोय की नाही, ज्या वेळेला नामस्मरणाच्या आधारे त्या देवाला आपण अनेक वेळेला हाक मारतोय की नाही, त्यावेळेला अनेक वेळा हाक ऐकून ती हाकही ओळखीची झाली जाते. ज्या वेळेला आपण त्या देवाचं स्तवन करतोय की नाही, ज्या वेळेला त्या देवाचं आपण स्तवन करतोय की नाही, ते स्तवन ऐकण्यासाठी देव त्या ठिकाणी तिष्ठत उभे असतात. त्याची ओळख करून देत असताना संत म्हणतात, नहम वसामी वैकुंठी ना योगी अमृतैरव मद्भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. देव म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भगवान परब्रह्म म्हणतात, मी कुठे आहे, मी आहे कुठे, नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगी यांच्या हृदयी, मजभक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतो नारदा. मी योगियांच्या हृदयात नाही, मी वैकुंठीच्या ठाई पण नाही, मी मग कुठे आहे, माझे भक्त ज्या ठिकाणी माझं स्तवन करतात की नाही, त्या ठिकाणी मी तिष्ठत उभा आहे. आणि हेच स्तवन, हेच समाधान आणि हाच आनंद घेण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी भावा जन्मा. किती सोपं आहे ना. हाच आनंद, हेच समाधान, हेच सुख घेण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी भावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छा करतात काय, की आम्हाला सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये घेऊन चला. खऱ्या अर्थाने स्वर्गात का नाहीये, काय नाहीये स्वर्गात. स्वर्गाचं वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे, ज्या ठिकाणी अमृताची कुंड आहेत. आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे, पण स्वर्गात अमृताची कुंड आहेत. आम्हाला सीझनला आंबे खायला मिळत नाहीत, स्वर्गात कल्पतरूची बने अपार आहेत, कल्पतरूची वनं आहेत. आमच्याकडे चहाला दूध मिळत नाही, स्वर्गात कामधेनूची खिल्लार आहेत, अमृताची कुंड आहेत, चिंतामणीच्या खाणी आहेत, कल्पतरूची बने अपार आहेत. एवढंच नाही, तिथल्या सुखाचं वर्णन करत असताना अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे की तिथे मेनका काय आणि अप्सरा काय आणि अजून काय 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 कशा कशा प्रकारे वर्णन केलेलं आहे ते. पण एवढं सगळं असताना सुद्धा ते स्वर्गीची अमर इच्छा करतात देवाला, देवा इथे सगळं आहे रे, कल्पतरूची बन आहेत, कामधेनूची खिल्लार आहे, चिंतामणीच्या खाणी आहेत, अमृताची कुंड आहेत, सगळ्या प्रकारचं सुख आहे. पण जे सुख आम्हाला चिरकाल टिकणार आहे, जे सुख आम्हाला हवं आहे, ते परमार्थिक भक्तीचं सुख या ठिकाणी नाही आहे. म्हणून ते मृत्यू लोकात आहे, ह्या लोकामध्ये आहे. ज्या लोकांमध्ये आज आपण कार्य करतोय त्या लोकांमध्ये ते सुख आहे, परमार्थिक सुख, भक्तीचं सुख. आणि ह्याच सुखाचा आनंद घेण्यासाठी स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. मग आपल्याला तेवढंही कळू नये का, नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे, एवढंही कळू नये की मी काय केलं पाहिजे, मी कसं राहिलं पाहिजे. सुखात असो, दुःखात असो, उद्वेगात असो, चिंतेत असो, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे बिन सर्वथा राहूची नाही. अखंड नामस्मरण. आपलं कसं असतंय माहितीये का, दुःख आलं की मग देवा देवा करतोय आपण, मग देव आपल्याला आठवतोय. दुःख आल्यानंतर देव आठवतोय, मात्र सुखात देवाची आठवण होत नाही. याची ओळख करून देत असताना कबीर महाराज म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोई. दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में स्मरण करे, दुख काए का होय कबीरा, दुख काए का होय.
कबीर महाराज म्हणतात की दुःखामध्ये आपण सगळे देवाचं नामस्मरण करतोय, पण सुखात मात्र त्या देवाला विसरून जातोय. अरे सुख आल्यानंतर जर देवाचं नामस्मरण केलं, सुख आल्यानंतर जर परमार्थ केला, भक्ती केली, सुख असतानाच जर देवाला आठवलं तर ते दुःख आलेलं आपल्याला कळणारही नाही, दुःख आलेलं आपल्याला जाणवणारही नाही. म्हणून एक हातचा चुकला ना की आयुष्याचं गणित चुकलं जातंय. हातचा चुकला की मग आयुष्याचं गणित चुकलं जातंय. देव अगोदरही होता, आजही आहे आणि त्याचं अस्तित्व पुढेही राहणार आहे. पूर्वीही होता, आजही आहे, आपण गेलो तरी त्याचं अस्तित्व राहणार आहे. म्हणून माझ्या घरात देवारा आहे हे म्हणण्यापेक्षा ज्या घरात देवारा आहे ना त्या घरात मी राहतोय. माझ्या घरात देवारा आहे हे म्हणण्यापेक्षा ज्या घरात देवारा आहे त्या घरात मी राहतोय. का? उद्या मी जाणार आहे पण देवारा राहणार आहे. आपलं काही सांगू शकत नाही ना, कोणत्या वेळेला शेवटची वेळ असेल सांगू शकत नाही. मग आपण नव्हतो तेव्हाही देव होता, आपण आहोत आजही आहे, आपण गेलो तरी तो असणार आहे. आदी अंती अखंड आहे. नभासारखे रूप या राघवाचे, मणी चिंतिता मूळ तुटे भवाचे. कसा आहे तो? नभी वावरे जो अनुरेणू काही, रीता ठाव या राघवा वीण नाही. तो देव कसा आहे? मडका म्हणून जे आपण घरात आणतोय, पणती म्हणून जे आपण घरात आणतोय, तो मडका आणि पणती घडण्याच्या आधी ती काय होती? माती होती. ती माती एकत्र केली, पाणी मिक्स केलं, अजून काय तिची मशागत केली, मग त्याच्यानंतर त्याची निर्माण झाली पणती किंवा मडकं. आता ते मडकं आहे. कोणीही विचारलं कसलं आहे, आपण बोलणार नाही सोन्याचं आहे, चांदीचं आहे, तांब्याचं आहे, पितळेचं आहे, मातीचं आहे. म्हणजे मडक्यात रूपांतर जरी झालं असेल तरी माती हे अस्तित्व आहे ना त्याच्यामध्ये. उद्या ते फुटलं तरी ते मातीमध्येच लीन होणार आहे, मातीच आहे. तसंच देह मिळण्याच्या आधी तो होता, देहात कार्य करतोय, एक नाव त्याला प्राप्त झालं मडकं. देह गेला तरी तो आहेच, तो असतची असे सर्व काळ. मग ओळख कधी घ्यायची आहे? त्याची ओळख घ्यायची कधी? ते उपयोगात कधी आहे? माती असतानाही उपयोगात नव्हतं, फुटल्यानंतर माती झाली तेव्हाही उपयोगात नव्हतं. मग उपयोगात कधी आहे? देह धारण केल्यानंतर. अर्थातच मडकं म्हणून ज्या वेळेला त्याला घरात आणलं त्या वेळेला ते उपयोगात आहे, किंवा त्या वेळेला त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं जातंय, त्या हेतूने बघितलं जातंय. तसंच जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत हे सगळ्या प्रकारचे कर्म करायचे, सगळ्या प्रकारचं कार्य करायचं आहे. तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जायचं आहे
सत्य आहे, मृत्यू आहे सत्य आहे, मग मधलं राहिलं ते आयुष्य. जन्म झालेला आहे, मृत्यू सत्य आहे, मधलं राहिलेलं आयुष्य. त्या आयुष्यामध्ये काय करायचं, कसं जगायचं याची ओळख पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला करून देतात. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ओळख करून दिलेली आहे. आपण संसाराला आलेलो आहोत, आपण या इहलोकामध्ये कार्य करण्यासाठी आलेलो आहोत, आपण या मृत्यू लोकामध्ये कार्य करण्यासाठी आलेलो आहोत. काय केलं पाहिजे? ऋणानुबंधाने सगळे मिळालेली आहेत. आपले आई वडील आहेत, काका काकी, आपलं कुटुंब आहे, श्री आहे, मुलं आहेत, भाऊ आहे, बहीण आहे. कर्मयोगाने सगळी मिळालेली आहेत. सगळ्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी आपल्या अधिकाराप्रमाणे राहणं आपलं कर्तव्य आहे. भाऊ म्हणून जर कार्य करत असू तर भाऊ म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ते काम करता आलं पाहिजे. वडिलांच्या आई वडिलांच्या समोर मुलगा म्हणून जर काम करत असू तर त्याप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे. आपल्या श्रीच्या बरोबर पती म्हणून जर काम करत असू तर त्याप्रमाणे आपल्याला राहता आलं पाहिजे. आपल्या मुलांच्या बरोबर त्यांचे वडील म्हणून जर आपण त्या अधिकाऱ्याने असू तर त्याप्रमाणे तो अधिकार, त्याप्रमाणे आपल्याला ते कार्य करता आलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना ह्या सगळ्या प्रकारची कर्म, ह्या सगळ्या प्रकारचं कार्य, संसार प्रपंच, ह्या सगळ्या प्रकारचं कार्य करत असताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे की बाबा रे, एवढ्या पुरतच माझं जन्म झालेला नाहीये. केवळ कुटुंबाचा भार वाढण्यासाठी, केवळ कुटुंबाचीच सेवा करण्यासाठी, केवळ माझ्या घरातल्यांचीच सेवा करण्यासाठी, एवढ्यासाठीच माझा जन्म नाहीये. फक्त धन दौलत कमवण्यासाठी, फक्त संपत्ती कमवण्यापुरतच माझा जन्म मर्यादित नाहीये. देव देश आणि धर्म ह्या सगळ्या गोष्टी मला साध्य करायच्या आहेत. माझ्या देहाचं सार्थक करून घ्यायचंय, माझ्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय, माझ्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं आहे. मग कुटुंबापुरता मर्यादित राहता कामा नये, समाजापुरता मर्यादित राहता कामा नये, आपल्या घरापुरता मर्यादित राहता कामा नये. तर देव देश आणि धर्म, देव सर्वत्र आहे. तयाविन कोठे रीता ठाव नाही, तो नाही अशी जागाच नाही, कुठे नाही आहे. देव देवालयामध्ये लपला, देऊळ पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे, कुठे नाहीये तो. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते, तुका म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. तो सर्वत्र आहे, सर्वत्र कार्य करत आहे. फक्त त्या पद्धतीने त्याची अनुभूती घेता आली पाहिजे, त्या पद्धतीने त्याला पाहता आलं पाहिजे, त्या पद्धतीने तो आत्मसाक्षात्कार आपल्याला करून घेता आला पाहिजे. कौन कहते हैं भगवान आते नहीं, म्हणले ना ते, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा की तरह बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी की तरह आप खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदी की तरह अब सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह अब नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा की तरह बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी की तरह खिलाते नहीं. 16 वर्षाची असताना शबरी गुरुंनी सांगितलं तिच्या की एक दिन यहां से श्री राम जाने वाले हैं. ए रास्ते से, ह्या रस्त्यातून एक दिवस श्रीराम प्रभू जाणार आहेत. श्री रामचंद्र, भगवान श्री रामचंद्र ह्या रस्त्यातून एक दिवस जाणार आहेत.
विचारलं नाही कधी. फक्त एवढंच विचारलं, मी ओळखू कशी त्यांना? भगवान श्रीरामचंद्र या रस्त्यातून जाणार आहेत बरोबर आहे, पण मी ओळखू कशी त्यांना? त्यावेळेला गुरूंनी सांगितलं की ह्या रस्त्यामध्ये जो पहिले येतील ना, जे पहिले येतील ना, ते श्रीराम प्रभू असतील. ह्या रस्त्यातून जाणारे जे पहिले असतील ना, ते श्रीराम प्रभू असतील. 64 वर्षानंतर तिच्या 80व्या वर्षी, वयाच्या तिच्या 80व्या वर्षी, शबरीच्या 64 वर्षानंतर त्या ठिकाणी श्रीराम प्रभू आले. तोपर्यंत रोज अंगणात साडवायचा आहे, रोज रांगोळीचा सडा घालायचा आहे, रोज फुलांनी त्या ठिकाणी तो सडा घालायचा आहे. रोजची ती तयारी. का? माझे श्रीराम प्रभू भगवान श्री रामचंद्र या ठिकाणी येणार आहेत. अशा प्रकारे विश्वास श्री गुरूंच्या वचनावर, आणि अशा प्रकारे सामर्थ्य श्री गुरूंच्या वाणीमध्ये की श्रीराम प्रभू 64 वर्षानंतर आले, पण तोपर्यंत त्या रस्त्यात कोणी येऊ दिलं नाही. बेर शबरी की तरह आप खिलाते नहीं, फक्त हाक मारा. त्या पद्धतीने अंतःकरणापासून देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. अर्थातच आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. कोणाला? पांडुरंगाला शरण जायचंय आपल्याला. संसार करायचा आहे, टाकायचा नाही. प्रपंच करायचा आहे, देह प्रपंच नीट नेटका करायचा आहे, बाजूला सरायचा नाही. हे साधन आहे, हे साधन आहे. नरदेह, मनुष्य देह हे साधन आहे. परमार्थ करण्यासाठी, संसार करण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत. पण ह्या आयुष्यामध्ये, ह्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना साधनावर प्रेम किती दिवस करावं, किती वेळेपर्यंत करावं, आहे की नाही? आपण पडग्याला आहोत, पडग्याशी आपल्याला भिवंडीला जायचं आहे, आणि पडग्यावरून जाणारी जी बस आहे ती बस आहे वाड्याला जाणारी बस. आपण पडग्याला त्या बसमध्ये बसलेलो आहोत. भिवंडी येईपर्यंत आपल्या मनात एकच विचार असतो, कधी येते भिवंडी. त्यावेळेला वाड्याचा विचार आपल्याकडे नसतो, कारण आपल्याला कुठे जायचं आहे? भिवंडीला. आपल्याला साध्य काय करायचं आहे? भिवंडीला जाणं हे साध्य करायचं आहे. साध्याची पूर्तता होईपर्यंत साधनाचा वापर करावा. साध्याची पूर्तता होईपर्यंत साधनाचा वापर करावा. भिवंडी आली की तो माणूस त्या ठिकाणी उतरतोय, बस पुढे निघून जाते. तसंच हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. कशासाठी मिळालेला आहे? की निमित्ताने मिळालेला आहे. काय साध्य करायचं आहे, म्हणजेच आपल्या या देहाचं सार्थक होईल, आपल्या या जीवनाचं सार्थक होईल. एकदा ते साध्य झालं ना, मग मात्र साधनावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. साधनावरचं प्रेम कुठपर्यंत पाहिजे? साध्य होईपर्यंत. परमार्थ करायचंय, भक्ती करायचे, देवाचं नामस्मरण करायचंय, देवपूजा करायची, हे साध्य करायचं आपल्याला.
ती जाणीव पिंडात झाली, अंतःकरणामध्ये ती जाणीव झाली, मनाकडे तो विचार आला, सर्व इंद्रियांकडे परमार्थाचे विचार निर्माण झाले की मग मात्र देहावरचं प्रेम कमी झालं जातंय. श्वास बाकी आहे, जगणं संपलंय, याला म्हणतात जीवनमुक्त अवस्था. श्वास बाकी आहेत, जगणं संपलंय, याला म्हणतात जीवनमुक्त अवस्था. आणि श्वास संपलेत पण अजून त्याचं जगणं बाकी आहे. म्हणजे खाटेत पडलेला आहे, कोणत्याही वेळेला कधी मृत्यू येईल तरी तो बोलतो की मला नातवांचे लग्न पाहायचे आहेत, मला माझी पंतव मांडीवर खेळवायची आहेत. खाटेत पडलेला माणूस आहे, कोणत्याही वेळेला कधी कधी जाईल ह्याचा विचार करून सगळ्या पुरी येऊन बघून जातात त्याला, सगळी गावातली लोक येऊन बघून जातात की चला एक शेवटचं दर्शन जिवंतपणे घेऊया त्याचं, कधीही जाईल तो बिचारा. तरीही तो बोलतो तेवढा रजिस्टर झाला असता बरा झाला असता. म्हणजे याच्या श्वास संपलेले आहेत पण तरी जगणं बाकी आहे. याला म्हणतात बद्ध बांधलेला, कधी सुटणार हा. जीवनमुक्त अवस्था ही अशी आहे की श्वास बाकी आहेत पण जगणं संपलेलं आहे. मग आता जगणं जे उरलंय ना ते फक्त देव, देश आणि धर्मासाठी. जगणं जे उरलंय ना ते देव, देश आणि धर्मासाठी. धर्म एकच आहे. धर्माची ओळख देत असताना आपल्याला जाणीव करून दिलेली आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पण जगाला प्रेम अर्पण करण्याच्या आधी सुरुवात घरापासून करावी. नाहीतर माणूस जगाला प्रेम अर्पण करायला जातोय पण घरामध्ये मात्र त्याला ते प्रेम देता येत नाही. संत म्हणतात सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. अत्याचार थांबला पाहिजे, भ्रष्टाचार थांबला पाहिजे, हिंसाचार थांबला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतंय ना. पण ते थांबेल कधी? अरे अजून जर आमच्या पाणपोईच्या ग्लासांना जर साखळ्या लावायची वेळ येते, म्हणजे एवढा विश्वास आमचा नाही आहे, पाणपोईच्या ग्लासाला साखळी लावण्या एवढा विश्वास, भ्रष्टाचार काय थांबणार? अत्याचार थांबला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय, पण त्यासाठी परश्री माता भगिनी हा विचार आपल्या पिंडात पहिले निर्माण केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबा आम्हाला ओळख करून देतात, जगद्गुरु तुकाराम महाराज आम्हाला ओळख करून देतात, साधने तरी हिची आता जो कोणी साधेल, परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. हे फक्त साधलं पाहिजे माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये, परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटाळ. या श्रीराम नवमीच्या निमित्ताने एक स्टेटस साठी एक छोटीशी व्हिडिओ सकाळी बनवली. देवाने बुद्धी दिली, देवाने करून घेतली. हे सगळं कार्य करण्यासाठी सद्बुद्धी जे देतोय ना तो देवच देत असतोय सत्कर्म करण्यासाठी. ती शूर्पणखा सर्वप्रथम कोणाकडे आली? श्रीराम प्रभूंकडे आली. श्रीराम प्रभूंनी तिच्याकडे बघितलं, श्रीराम प्रभूंनी बघितलं ही वासनेने आलेली आहे, घाणेरड्या विचाराने आलेली आहे. त्यावेळी श्रीराम प्रभू बोलले, शूर्पणखा तू लाख सुंदर असतील पण तुझ्या पतीसाठी, माझ्यासाठी विश्वात जर कोणी सुंदर असेल तर माझी सीता. आणि अशाच प्रकारचे विचार जर प्रत्येकाच्या पिंडात असले ना, एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी, अशाच प्रकारचे विचार जर प्रत्येकाच्या पिंडात असले तर ओरडावं लागणार नाही की अत्याचार थांबला पाहिजे. आपोआप थांबला जाईल, आपोआप थांबला जाईल. फक्त तो विचार, जिच्या भोवती 7 फेऱ्या मारलेल्या आहेत ना ती माझी धर्मपत्नी आहे, तिचा सांभाळ करणं, तिला खुश ठेवणं, तिला आनंदी ठेवणं माझं कर्तव्य आहे. इतरत्र माझी आणि बहीणच आहेत सगळ्या पहिला. आमच्या घरात लक्ष्मी यावी म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेला दिवा लावत असतो. काहींच्या घरामध्ये तुपाचा दिवा लागला जातो, काहींच्या घरामध्ये शुद्ध तेलाचा दिवा लागला जातो. ज्याची ती पण ऐपत नाही तो पाम तेलाचा दिवा तरी लावत असतो. का? माझ्या घरात लक्ष्मीचा वास राहावा, माझ्या घरात लक्ष्मी यावी. आमच्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा, आम्ही सुगंधी अगरबत्त्या लावत असतो. काही
2,000 रुपये किलोवाल्या लावत असतात, कोणी 1,000 रुपये किलोवाल्या लावत असतात. त्यांची ती पण ऐपत नाही ना ज्यांची, ते अगदीच 100 रुपये किलोला जे भेटतं एवढं मोठा बॉक्स ते आणत असतात. पण लावत असतात का? आमच्या घरात लक्ष्मीचा वास राहिला पाहिजे. आपल्या घरातल्या महिला जर दुःखी असतील ना, आपल्या घरातल्या महिलांना जर त्रास होत असेल ना आपल्या वागण्याचा, आपल्या राहण्याचा, तर तुम्ही सुगंधी अगरबत्ती लावा, नाहीतर तुपाची दिवे लावा. कधीच लक्ष्मी स्थिर राहणार नाही. कधीच ते सुख, शांती आणि समाधान तुम्हाला घरामध्ये पाहायला मिळणार नाही. पण आपल्या घरात असं म्हणतात की ज्याच्या घरामध्ये मुलींचा आणि सुनांचा, महिलांचा खळखळून असा हसण्याचा आवाज येतो ना, त्याच्या घरामध्ये लक्ष्मीला बोलवावं लागत नाही, ती असतेच असते. त्या ठिकाणी ओळख करून देत असताना संत म्हणतात, यत्र नारी ते पूजनते रमनते तत्र देवता. ज्या घरात, ज्या ठिकाणी नारीचं पूजन केलं जातंय, महिलांचा आदर सन्मान केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. सगळ्या प्रकारच्या देवता त्या ठिकाणी रममाण होत असतात. म्हणून प्रेम कोणावर करावं, जीव कोणावर असावा. जीव द्यायची वेळ येईल आपल्याला एखाद्या जीवासाठी, एवढा जीवात जीव नसावा. जीवाचं सार्थक करून घेता येईल, जीवाचा उद्धार होईल, नव्हे तर जीव शिव ऐक्य होईल, अशा प्रकारे शिवाकडे जीव असावा. नाहीतर देह कोणाचा आहे? आपला आहे. देह जर आपला असेल तर आपल्याला पाहिजे तेव्हा दृष्टी आली पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तेव्हा दृष्टी गेली पाहिजे. पण आपल्याला हवी असताना, नजर दृष्टी हवी असताना जर आपले डोळे जातात म्हणजे देह आपलं नाही. आपल्याला ज्या वेळेला ऐकायला यावं असं वाटतंय त्या वेळेलाच ऐकायला येत नाही, म्हणजे कान त्या वेळेला निकामी होतात, म्हणजेच देह आपला नाही. एखाद्या वेळी अशा प्रकारची अवस्था अर्धांग वायूने अशा प्रकारे अवस्था होते की हात आपला, पाय आपला, पण आपल्या पायाने आपण चालू शकत नाही, आपल्या हाताने आपण खाऊ शकत नाही, आपल्या हाताने आपण कुठल्याही प्रकारची क्रिया करू शकत नाही. अर्थातच देह आपला असता तर हे पाहायला मिळालं नसतं. मग संत म्हणतात, तुझं नव्हे हे शरीर तो इतरांचा काय विचार, एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. आणि याचीच ओळख जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये करून देतात. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? घरदार, शेती, वाडी, धन, संपत्ती. आजोबा गेल्यानंतर 4 चौघांच्या खांद्यावर त्यांना स्मशानभूमीमध्ये नेलं, त्या तिथे चितेवर झोपवलं, त्यांना सगळ्यांनी पाणी दिला, सगळ्यांनी दर्शन घेतलं, त्यांचं वरती लाकडं रचली. अग्नी देणार तेवढ्यात एकाला आठवण झाली की बाबाच्या कानातल्या वाल्या काढल्या नाहीत. आता त्याने विचार केला की वाल्या जरा जाडजूड आहेत, आता सोन्याला भाव काय आहे, तेवढ्या जर काढल्या तर कमीत कमी 3ऱ्या दिवसाचा खर्च तरी निघून जाईल. वरती रचलेली लाकडं परत काढली, वाळ्या काढल्या, परत लाकडं जशी होती तशी ठेवली आणि मग अग्नी दिला. जमीनवाल्या, जाग्यावाल्या, घरावाल्या, अरे वाल्या बरोबर देऊ शकत नाही. काय आहे आपलं? जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत सगळ्यावर प्रेम करतोय आपण. जोपर्यंत देव आपल्या अंतर आहे, जोपर्यंत अंतरात्मा आहे, तोपर्यंत सगळं आपलं आहे. सगळ्याचा उपभोग आपण घेत असतो, जमीन, जागा, पैसा, अडका सगळ्याचा. पण हे सगळ्याचा उपभोग घेत असताना, सगळ्याचा आनंद घेत असताना, ज्याच्या गुढे आनंद घेतोय ना त्या देवाला विसरू नका ना. नीतीने कमवा, सत्य मार्गामध्ये वाटचाल करा, धर्म आचरणाने आचरण करा, धर्माचं पालन करा. आयुष्यात कधी दुःखी आणि नाराज होण्याची वेळ येणार नाही. जरी एखादा प्रसंग आला ना, जरी एखादं दुःख आपल्या पदरात आलं ना, तरी ते आपल्याला जाणवून पण देणार नाहीत संत आणि देव.
नेत्याने कमावलेला पैसा आहे ना, तो सतत आणि सतत माणसाला सुख देत असतो. पण गरिबाचं शोषण करून अनितीने कमावलेली जी संपत्ती आहे ना, ती संपत्ती ही कधी माणसाला सुख देत नाही आणि त्या संपत्तीवर पोचलेली संतती ही कधी माणसाला सुख देत नाहीत. हे आयुष्याचं सूत्र आहे, हे आयुष्याचं गणित आहे. कशावर प्रेम करतोय आपण? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? जे आहे ते विसरलेलं आहे मनुष्य, जे आहे ते विसरलेलं आहे. अरे परमार्थ करा, भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा, देव देश आणि धर्माचं कार्य करा. ते विचार, ती कर्म आणि ते गुण, देह गेले तरी ते राहणार आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कार्य केलं, मौली ज्ञानोबांनी कार्य केलं, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी कार्य केलं, संत शिरोमणी गोरोबा काकांनी कार्य केलं, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी कार्य केलं. चोखामेळा, सवतामाळी, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई, अनेक संत होऊन गेले, अनेक संतांनी कार्य केलं, देहाने गेले, पण कर्माने, कार्याने, विचाराने, गुणाने आजही आपल्यामध्ये शिल्लक आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण चालतोय आज. म्हणून हा परमार्थ घडतो, ही भक्ती घडते, हे देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य घडतंय. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न आपण करतोय, चालण्याचा. किती वर्ष मनुष्य जगला याला महत्व नाहीये, किती वर्ष जगून काय केलं याला महत्व आहे. श्री म्हणून जन्माला आल्या, संतांचा संग झाला, संत झाल्या, संत विचार त्यांनी तुम्हाला म्हणून दिले, त्यांनी ओळख करून दिली. नको धावू जीवा सदा मतलबा पाठी, बहिणाबाई म्हणतात, नको धावू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. किती भरला कणका भरल्याने होतो रीता, हिरिताचं देणं घेणं नाही डाडोरा करिता. सकाळी खाल्लं तरी पण दुपारी भूक लागते ना, दुपारी ढेकर येईपर्यंत खाल्लं असं वाटतं आता घासही नको, तरीही संध्याकाळी भूक लागते ना. अरे मग जे खातोय ना ते पुढ्यात आल्यानंतर हात जोडता येईल एवढा तरी विचार करावा ना आपण. देवाचं नामस्मरण करता येईल एवढा तरी विचार करावा ना आपण. त्या देवाची आठवण करता येईल एवढा तरी विचार करावा ना आपण. वदनी कवल घेता नाम घ्या, श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता भोकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पावी जो तो स्वभावे. देवाने यज्ञ केलेला आहे, त्या यज्ञामध्ये आपल्याला आहुती टाकायच्या आहेत. मग काय टाकायचं, कशा प्रकारे केलं पाहिजे ते कार्य, हा विचार आपण केला पाहिजे, हा शोधबोध आपण घेतला पाहिजे. नक्कीच याचा विचार आपण केला पाहिजे. ज्या ठिकाणी श्रीराम प्रभूंनी कार्य केलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलेलं आहे, अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भारत देशामध्ये ज्याला म्हटलं जातंय भारत माता, भारत माता ज्याला म्हटलं जातं, ह्या देशामध्ये आपण कार्य करतोय. या देशाची महती वर्णन करत असताना अशा प्रकारे वर्णन केलेली आहे. या देशाची महती, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते है बसेरा, ओ भारत देश है मेरा. आमच्या देशाची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, आमच्या देशाची संस्कृती एवढी श्रेष्ठ शिकवण आम्हाला देते. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, ही आमच्या देशाची संस्कृती आम्हाला शिकवण देते. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. आई म्हणजे देव आहे, वडील म्हणजे देव आहे. आई वडिलांसारखे दैवत नाही. नानोदक समदानम न तिथो द्वादशा समहा, न गायत्री परमंत्रो, न मातृ पितृ परदेवतः. अन्न उदकासारखं दान नाही ना, अन्नोदक समदानम न तिथो द्वादशा समहा, द्वादशे सारखी तिथी नाही. न गायत्री परमंत्रो, गायत्री मंत्रासारखं श्रेष्ठ मंत्र नाही. न गायत्री परमंत्रो, न मातृ पितृ परदेवतः.
आई वडिलांसारखं दैवत नाही. आई आम्हाला कडीवर घेऊन गावभर फिरवते. आई आम्हाला कडीवर घेऊन फिरवत असते का? आईला वाटतंय अरे जे मला दिसतंय ना ते माझ्या मुलाने पाहावं, जे मला दिसतंय ते माझ्या मुलाला पाहता यावं, म्हणून आई आम्हाला कडीवर घेऊन फिरवते. बाप खांद्यावर घेऊन फिरवतोय का? माझ्या आयुष्यात जे मला पाहता आलं नाही ना ते माझ्या मुलाने बघितलं पाहिजे, ते माझ्या मुलाला दिसावं. जीवनाच्या आयुष्याच्या या जगण्याच्या वाटेवर चालत असताना माझ्या मुलाने प्रगतीची शिडी उत्तरोत्तर चढत जावं, प्रगतीची शिडी उत्तरोत्तर चढत जावं, एवढं उंच जावं, एवढं उंच जावं की मलाही असं वर पाहायला लागावं. अशा प्रकारे एवढ्या प्रकारची प्रगती माझ्या मुलाची व्हावी असं विश्वामध्ये एका देवताला वाटतंय. त्या देवताचं नाव आहे बाप. अरे बाप जर नसेल तर आपला बंगला पण सुनाय, बाप जर नसेल तर आपला बंगला पण सुना आहे. बापाला कमी लेखतोय हाच तर मोठा गुन्हा आहे. आयुष्यातलं कुठलंच पान बापाशिवाय हलत नाही, आयुष्यातलं कुठलंच पान बापाशिवाय हलत नाही, आणि घरातलं कुठलंच सुख बापाशिवाय फुलत नाही, घरातलं कुठलंच सुख बापाशिवाय फुलत नाही. जमीन आणि जागेशिवाय बापाजवळ आहे तरी काय, जमीन आणि जागेशिवाय बापाजवळ आहे तरी काय, असं म्हणणाऱ्यांना म्हणावं तरी कसं आणि काय, असं म्हणणाऱ्यांना म्हणावं तरी कसं आणि काय. आवक कमी असून सुद्धा, आवक कमी असून सुद्धा घरातील सर्वांची हौस पुरवायची असते. आवक कमी असून सुद्धा घरातील सर्वांची हौस पुरवायची असते, आणि म्हणूनच घरातील सर्वांपेक्षा बापाचं वय जास्त असतंय, आणि म्हणूनच घरातील सर्वांपेक्षा बापाचं वय जास्त असतंय. उभ्या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना स्वतःच्या सुखाचा विचार न करता माझ्या मुलांनी चांगलं राहिले, माझ्या मुलांनी चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या मुलांना सुख प्राप्त झालं पाहिजे, आनंद प्राप्त झालं पाहिजे, माझ्या मुलांना सगळ्या प्रकारच्या हौस मौज करता आल्या पाहिजेत. स्वतःची मौज बाजूला ठेवून एकमेव फक्त मुलांचा विचार करणारं दैवत म्हणजेच बाप आहे. आणि म्हणूनच याचाच अभ्यास करून आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते, पितृदेवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव. घरामध्ये दिवाळीचा सण आलेला आहे. सणासाठी बाईला साडी घेतली, मुलांना नवीन नवीन कपडे घेतले, घरात काही सामान सुमान लागेल त्याची व्यवस्था केली. मुलांनी शेजाऱ्यांकडे जाऊन काही पाहू नये, कसली अपेक्षा करू नये म्हणून गोड धोड पदार्थ जे काही करायचं त्याची व्यवस्था त्या बापाने केली. त्यासाठी एक्स्ट्रा काम केला, त्यासाठी पार्ट टाइम जॉब केला, त्यासाठी एक्स्ट्रा मेहनत घेतली, त्यासाठी विशेष वेळेमध्ये काम केलं. स्वतःच्या तब्येतीचा विचार केला नाही. फक्त का दिवाळी आलेली आहे, माझ्या पोराबालांची हौस झाली पाहिजे, माझ्या बायकोची हौस झाली पाहिजे. माझ्या घरामध्ये इतरांच्या घरात ज्याप्रमाणे गोडधोड पदार्थ घडतील होतील त्याचप्रमाणे माझ्या घरात सुद्धा गोडधोड पदार्थ झाले पाहिजेत. सगळी व्यवस्था झाली. दिवाळी 2 दिवसावर आली आणि मग मात्र त्यांनी विचार केला, अरे 24 मी कपडे शिवले होते, 4 वर्षे झाले, 4 वर्षे झाले 3 ड्रेस त्यावेळेला मी शिवले होते. त्या 3 ड्रेसवर आज जवळजवळ 3 ते 4 वर्षे मी काढतोय. आता ह्या दिवाळीला एक नवीन ड्रेस घ्यावा. थोडे पैसे हातात मिळाले, दुकानदाराकडे गेला, दुकानात गेल्यानंतर आवडीचा ड्रेस घेतला. संध्याकाळच्या वेळेला घरी येत असताना तो ड्रेस पिशवीत टाकून त्याने घरी घेऊन आला. पण आल्यानंतर तो कोणालाही दाखवला नाही. तो हातात होता, डब्याची पिशवी एका बाजूला होती आणि त्या ड्रेसची पिशवी काकेमध्ये बाजूलाच ठेवली होती. तेवढ्यात त्याचा मुलगा आला आणि बोलायला लागला, बाबा शाळेची फी भरायची आहे, अमुक अमुक पैसे सरांनी सांगितलेले आहेत, ही 6 महिने परीक्षा झाली, पण सर बोललेत की जर पैसे भरले नाहीत, गुरुजी बोलले जर पैसे भरले नाहीत
तर मग मात्र पुढे बसता येणार नाही. तसाच विचार केला त्याने. ती पिशवी कोणालाही दाखवली ना, एका कोपऱ्यामध्ये टाकून दिली, ज्या ठिकाणी आडगळीच्या वस्तू असतात, जेणेकरून कोणाची नजर जाणार नाही, अशा ठिकाणी ती पिशवी त्याने टाकून दिली. सकाळी डबा घेतला, बाहेर निघताना तीच पिशवी हातात कोणाला न दिसेल अशा प्रकारे घेतली. पहिले त्या दुकानदाराकडे गेला. दुकानदाराला बोलला, बाबा रे, हे कपडे परत घे, माझ्या घरी एक ड्रेस ऑलरेडी अगोदरच होता, मला माहितीच नव्हतं, काल घरी गेल्यानंतर मला कळलं की ड्रेस आहे. हे पैसे, हे कपडे परत घे, मला पैसे दे. ते पैसे त्याने परत घेतले आणि त्या मुलाला दिले. अर्थातच स्वतःच्या कुठल्याही मौज मजेचा विचार न करता फक्त आणि फक्त माझ्या मुलांनी मोठं व्हावं, माझ्या मुलांनी समाजामध्ये चांगल्या प्रकारे राहावं, प्रगती करावी, असं फक्त आणि फक्त बापाला वाटत असतंय. आई सारखे दैवत नाही. कवी वर्णन करतात, आई कोणा म्हणू मी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कोणी कुठारी, आई कोणा म्हणू मी आई घरी नादारी. पुढे वर्णन करतात, आईचं वर्णन करत असताना म्हणतात, चारा मुखी पिलांच्या चिमणी हलूच देई, गोठ्यात गास वासरांना चारतात या गायी, वात्सल्य हे बघुनी मन व्याकुळ होई, आई कोणा म्हणू मी आई घरी नादारी. येशील तू घराला परतोने के धवागे, येशील तू घराला परतोने के धवागे, रुसनार मी ना आता जरी बोलशील रागे, रुसनार मी ना आता जरी बोलशील रागे. आईची महिमा कशी आहे, आईची माया कशी आहे. अरे एखादी जर काही माणसाकडून चुकी झाली आणि ती जर शेजाऱ्यांना कळली ना, तर गावभर चर्चा त्या चुकीची होते, त्या अपराधाची होते. पण अनंत अपराध मुलाच्या पोटात घालून घेणारी एकमेव देवता म्हणजेच आई आहे. कितीही जरी गागाले आल्या ना, कितीही जरी लोकांनी सांगितलं ना, तुझा बाळे असा करतोय, तुझा दादा असा करतोय, तुझा पोरगा असा करतोय, तरी ती बोलते, नाही नाही माझा बाळे असा करूच शकत नाही, नाही नाही माझा दादा असा करूच शकत नाही, माझा मुलगा असा करू शकत नाही. केलेला आहे, करतोय, तिला माहिती आहे, पण तिला माहिती आहे की आज ना उद्या तो सुधरेल, आज ना उद्या त्याच्यामध्ये परिवर्तन घडेल. आई कोणा म्हणू मी आईस हाक मारी. आता आई गेलेली आहे, शेजारी आईला हाक मारतायत. मला भास होतोय, आई मलाही असं वाटतंय की आता आई म्हणून हाक मारावं, आई म्हणून मी बोलावं आणि मला तिकडून साथ यावी. पण आता मी कोणाला ग आई आई म्हणून हाक मारू, आई कोणा म्हणू मी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी. ज्या वेळेला माझा शेजारी आईला त्याच्या हाक मारतोय, आई ज्या वेळेला साथ देते ना, आई मला तुझीच आठवण येते ग. माझ्या पण तोंडात पटकन आई असा शब्द येणार, तेवढ्यात आवरलं जाते, आता मी कोणाला हाक मारू आई म्हणून. का आई घरी नादारी, नोहेच हाक माते मारी कोणी कुठारी, आई कोणा म्हणू मी आई घरी नादारी. आई ज्या वेळेला आपल्या अंगण्यामध्ये येणाऱ्या त्या चिमण्या आहेत ना, त्या त्यांच्या बाळाला चारा चारतात ना, त्या वेळेला मी त्यांचं निरीक्षण करत बसतोय. त्यावेळेला मला भास होतोय ग, मी लहान असताना मला अशाच प्रकारचे तू घास चारायचे ग, अशाच प्रकारे तू घास चारायचे. आई मी मोठा झालो, माझं लग्न झालं, गाडीवर जात असताना माझा अपघात झाला, माझ्या दोन्ही हाताला दुखापत झाली. त्यावेळेला माझे दोन्ही हात काही काम करत नव्हते, पण त्यावेळी सुद्धा तूच मला चारत होते ग. मला आता तुझी आठवण येते आई. ज्या वेळेला त्या चिमणी त्या बाळाला चारा भरवते, त्यावेळेला मला तुझीच आठवण येते का आई, तुझीच आठवण येते. आई गोठ्यात जर मी गेलो ना, तर गाई ज्या वेळेला त्या वासरांना चारा भरवतात ना, त्यावेळेला ज्या वेळेला त्या गाई त्या वासराला चाटतात ना, त्याच्या तोंडावरून, त्याच्या पाठीवरून, त्या चामडीवरून ज्या वेळेला जीभ फिरवतात ना, त्यावेळेला आई तू मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरवतेस अशीच मला जाणीव होते ग आई. त्यावेळेला माझ्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतेस, माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवतायस अशी मला जाणीव होते. चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना त्या चारतात गाई, वात्सल्य हे बघुणी मन व्याकुळ होई, आई कोणा म्हणू मी आई घरी नादारी. आता आवाज देवासा वाटतोय, पण साथ येईल का गाई? आवाज देवासा वाटतोय, पण
साथ येईल का ग आई, तू साथ देशील का ग आई? येशील तू घराला परतोने के धवागे, आई तू कधी माझ्या परत घराला येशील का? घराला ती परत येशील कधी? आता तू किती जरी रागाने मला बोललीस तरी मी रुसणार नाही ग, रुसणार नाही, कधीच रुसणार नाही. येशील तू घराला परतोने के धवागे, रुसणार मी ना आता, जरी बोलशील रागे, जरी बोलशील रागे. आई कोणा म्हणू मी, आई घरी ना दारी, स्वामी तिन्ही जगाचा आई वीण भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई वीण भिकारी. म्हणून आई वडिलांसारखं दैवत नाही. जोपर्यंत डोळे आहेत तोपर्यंत डोळ्यांची किंमत कळत नाही, जोपर्यंत हात आहेत तोपर्यंत हाताची किंमत कळत नाही, जोपर्यंत इंद्रिय कार्यरत आहेत तोपर्यंत इंद्रियांची किंमत कळत नाही, इंद्रिय गेल्यानंतर इंद्रियांची किंमत कळते. तसेच जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळते. मग बोलतोय, अगं आई तू खाटेत जरी पडून असतीस ना तरी तुझी सेवा केली असती. अहो बाबा तुम्ही खाटेत जरी पडून असतास ना तरी आम्हाला आधार होता, आधार बाप आहे आमचा. बरे खाटेत आहे पण बाप आहे, एवढा तरी स्वाभिमानाने सांगता आला असता, एवढा तरी एक आधार आम्हाला असता बाबा, एवढा तरी आधार असता. आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकवते, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. भारतीय संस्कृती शिकवते. परश्री माता भगिनी परधन भय, परपीडा पापाय. समोरची श्री म्हणजे आई आणि बहीणच आहे, दुसऱ्याची धन आम्हाला नको आहे. जर अपमार्गाने असेल, वाममार्गाने असेल, अनितीने असेल तर ते आमच्यासाठी विटाळ आहे, ते आमच्यासाठी वमन आहे, ते आमच्यासाठी विष्ठा आहे. सोने रुपये आम्हा मृतिके समान, संत म्हणतात. आज काय अवस्था पाहायला मिळते. एखाद्या कानातल्या झुमक्यासाठी एखाद्या बाईचा जीव जातोय. थोडेफार पैसे कोणाकडे असतील एवढं जर कळलं त्या चोरांना तर ते पैसे मिळवण्यासाठी त्या माणसाचा जीव जातो, याचाही तो विचार करत नाही. पूर्वी पोरं सुट्टी लागल्यानंतर 8-8, 10-10 दिवस मामाकडे राहायला जायचे. तरी मामाच्या पोरी बरोबर असायच्या. आता 8-8, 10-10 दिवस जातही नाहीत आणि मामाही बोलवत नाहीत. कशासाठी तो आपला पण विचार करावा. बाबा रे, याला कलियुग म्हणतात. कलीने सांगितलेलं आहे, या मृत्यू लोकावर, या भूलोकावर गेल्यानंतर मी कशा प्रकारे कार्य करणार आहे, कशा प्रकारे राहणार आहे. प्रत्येकाला वाटतंय भ्रष्टाचार थांबावा, हिंसाचार थांबावा, अत्याचार थांबावा. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आम्ही शिकलो, आज आम्ही स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतोय, आम्ही खूप शिकलो असं आम्हाला वाटतंय. पण ते शिक्षण घेत असताना मात्र आमच्यावर झालेले संस्कार हे बाजूलाच पडले, आमच्यावर होणारे संस्कार हे बाजूलाच पडले. आम्ही शाळेमध्ये त्रिकोण, चौकोन, षटकोन, विशाल कोण, लघुकोन, काटकोन, सगळ्या प्रकारचे कोण शिकलो. पण जीवन जगत असताना माणसाचा दृष्टिकोन कसा असावा हे मात्र आम्हाला कळलंच नाही, हे मात्र आम्हाला कळलंच नाही. आणि हेच कळवून देण्यासाठी संतांना यावं लागतंय, हेच कळवून देण्यासाठी संतांना यावं लागतंय. कशा प्रकारे राहावं. घर असावं घरासारखं, नको तो नुसत्या भिंती. भुकेल्याची भूक भागली पाहिजे, तहाण्याची तहान भागली पाहिजे. एखाद्याने आपल्या घरात आवडीने प्रवेश करावा आणि घरात प्रवेश केल्याबरोबर म्हणावा, तुमच्या घरात आल्यानंतर मंदिरात आल्यासारखं वाटतंय. घराचं मंदिरात रूपांतर करणं आपल्या हातात आहे, आपण केलं पाहिजे, आपल्या हातात आहे. घराचा थिएटर करता कामा नये. अजून काय, घराचा वेगवेगळ्या प्रकारचा अड्डा करता कामा नये. घराचं मंदिर करणं आपल्या हातात आहे. त्यासाठी गाथेचा अभ्यास केला पाहिजे, गीतेचा अभ्यास केला पाहिजे.
ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे, भागवताचा अभ्यास केला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. पण संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करता करता शिवचरित्राचाही अभ्यास केला पाहिजे, की जो शिवचरित्र आम्हाला आमच्या जीवनाचं नियोजन समजवते. आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे राहावं, आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करावं, ज्या शिवचरित्रातून हा बोध आम्हाला होतो, हे मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होतंय, त्या शिवचरित्राचा अभ्यासही आम्ही केला पाहिजे. काय विश्वास असेल छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि महाराजांच्या मावळ्यांवर. मोजके मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकला. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले, त्यावेळेला शाहिस्तेखानाला कळलं की आता महाराज येत आहेत, शिवाजी येत आहेत, शिवाजी येत आहेत. सगळीकडे एकच विचार झाला, सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली, शिवाजी आया, शिवाजी आया, शिवाजी आया. जो तो इकडे तिकडे पळू लागला. शाहिस्तेखानालाही वाटलं तर माझं कसं होईल, मी कुठे जाऊ, काही करू, कुठे पळू. या सगळ्या प्रकारच्या विचारामध्ये घेरलेले असतानाच शाहिस्तेखानाला एवढं कळलं की शिवाजी महाराज कधी बायांना हात लावत नाहीत आणि शिवाजी महाराजांचे मावळेही कधी बायांना हात लावत नाही. म्हणून शाहिस्तेखान बायांच्या घोडक्यामध्ये लपून राहिला. तेवढ्यात छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आले. माऊली अनेक त्यांच्या बरोबर होते. त्यावेळेला इकडे तिकडे सगळी इतरांची पळापळच झाली आणि काहीच वेळानंतर शाहिस्तेखानाला कळलं की गेले की काय शिवाजी महाराज, म्हणून तो हळूच बाजूला झाला. बाजूला झाल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं, अरे हा शाहिस्तेखानच आहे. एका खिडकीतून उडी मारत असताना नेमका त्या खिडकीवर त्याचा हात राहिला. तलवारीने वार केला. शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली. शाहिस्तेखानाची बोटं त्या ठिकाणी छाटली गेली. शाहिस्तेखान पळतोय. एकीकडे सगळी पळापळ झालेली आहे. सगळीकडे एकच हाहाकार, शिवाजी आया, शिवाजी आया, शिवाजी आया. कोण शिवाजी महाराजांना शोधते, कोण शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात एक बाई त्या ठिकाणी रडत आली. ती बाई म्हणजे शाहिस्तेखानाची बहीण. रडत आली शाहिस्तेखानाकडे, म्हणे काय झालं काय. शाहिस्तेखान बोलला, काय झालं. त्यावेळेला ती बोलली, दादा माझी मुलगी दिसत नाही, लहान मुलगी माझी दिसत नाही. या सगळ्या घोडक्यामध्ये कुठे गेली, कोणी नेली, काय झालं, कुठे गेली. अशा प्रकारे ती हाहाकार करायला लागली. अशा प्रकारे त्या ठिकाणी ती बोलायला लागली, रडायला लागली. तेवढ्याच शाहिस्तेखान बोलला, ताई अगं रडू नको, काही रडायची गरज नाहीये. जर शिवाजी महाराजांनी किंवा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तुझ्या मुलीला नेली असेल ना, तर 100% तुझी मुलगी सही सलामत असेल. का, शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मावळे परक्या स्त्रीला हात लावत नाहीत. खरं तर ती मुलगी कुठेच गेली नव्हती, तिथेच घाबरून एका पिंपाच्या बाजूला लपून बसली होती. पण एवढा विश्वास पाहिजे. आज एखादी ताई जर भर रस्त्यामध्ये एखाद्या अंधाराच्या वेळेला जर चाललेली आहे, तर तिला आधार देणं, तिला तिच्या नियोजित जागापर्यंत, तिला तिच्या घरापर्यंत सोडणं आमच्या तरुण पिढीचं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारची कर्म जर आमच्याकडून घडत असतील ना, तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचं नामस्मरण करणं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करणं हा आमचा अधिकार आहे. पण आपल्या तोंडाला जर नको तो वास येत असेल, आपल्या तोंडामध्ये जर नको ते आपण चघळूत असू, इकडे थूक तिकडे थूक, अशा प्रकारची अवस्था जर आपली असेल ना, तर आपली पात्रता नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्याची. काय विचार केला आपण, काय घेतला आपण, कसला विचार केला आपण, काय शिकलो आपण, आपल्या आयुष्याचं नियोजन कशा प्रकारे असावं, आपल्या जीवनाचं नियोजन कशा प्रकारे असावं, आपण कशा प्रकारे आयुष्यामध्ये कर्म करावीत, हा अभ्यास आपण केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यातून, त्यांच्या त्या शिवचरित्रातून आपण अभ्यास केला पाहिजे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या या पुण्य पावनाच्या पवित्र भूमीमध्ये आपण राहतोय. कशा प्रकारचे विचार आपल्याकडे पाहिजेत, कशा प्रकारे आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज ओळख करून देतात. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ केला. काय आहे आपलं,
आपलं काय आहे, काय बरोबर येणार आहे आणि काय करायचं आहे. उभ्या आयुष्यामध्ये फक्त एवढाच विचार माणसाने करावा, मी कोण, तू कोण, कोणाचा कोठून आलासी कैसा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. आपण कोण आहोत, आपण कुठे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, हा विचार आपल्या पिंडामध्ये आला पाहिजे. हा विचार आपण पिंडामध्ये केला पाहिजे. नुसती अगरबत्ती लावली म्हणजे देव खुश झाला असं नाही. नुसता दिवा लावला म्हणजे देव प्रसन्न झाला असा नाही. ज्या पद्धतीने तो दिवा त्या ठिकाणी स्वतः जळत असतो आणि आपल्याला प्रकाश देतो ना, त्या पद्धतीने माणसाने अशा प्रकारची कर्म करावीत की त्या कर्माचा प्रकाश इतरांना आनंद मिळाला पाहिजे, त्याचा समाधान प्राप्त झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण जीवनामध्ये कर्म करावीत, अशा प्रकारे आपण राहावं. आयुष्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना 4 प्रकारचे प्राणी आढळतात, 4 प्रकारची माणसं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात, 4 प्रकारचे जीव तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. काही कसे असतात, काही कसे असतात. त्यांची ओळख करून देत असताना संत म्हणतात, काही एवढे स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी जातात, पण स्वतःचाही फायदा करून घेत नाही आणि समोरच्याचाही फायदा करून घेत नाही. स्वतःचाही नुकसान आणि समोरच्याचाही नुकसान. अशा प्रकारची काही माणसं असतात. स्वतःचाही नुकसान आणि समोरच्याचाही नुकसान. ज्या वेळेला आपण दिवा लावतोय ना, किंवा ज्या वेळेला आपण बत्ती लावतो की नाही, त्या बत्तीवर जो पाखरू येतो त्याला पतंग म्हणतात. पतंग, तो पाखरू येतो की नाही, तो पाखरू काय करतोय, बत्तीवर झेप घेतोय. ती पेटलेली बत्ती त्याला असं वाटतं की हे काहीतरी फूल आहे, हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं रूप आहे, ते मला मिळावं, ते मला प्राप्त व्हावं, म्हणून तो काय करतोय, त्याच्यावर झेपा घेतोय, त्याच्यावर झेपा घेतोय, जळतोय, भासतोय, लाजतोय, चटके बसतात, पण तरी तो सोडत नाही. शेवटी बत्ती पण विझवतोय आणि तोही मरून जातोय. स्वतःचंही नुकसान आणि समोरच्याचंही नुकसान. अशा प्रकारची काही माणसं पाहायला मिळतात. काही अशा आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी समोरच्याचं नुकसान. स्वतःचा स्वार्थ बरोबर साधला जातो, पण समोरच्याचं नुकसान. आपली भूक भागण्यासाठी एखाद्याचा जीव जातो याचा वाघ विचार करत नाही, फक्त माझी भूक भागते बस झालं. आपली भूक भागवण्यासाठी समोरच्या जीवाचा जीव जातोय, प्राण जातोय, याचा विचार वाघ करत नाही. वाघासारखे स्वतःचा स्वार्थ साधला बस झाला, समोरच्याचं किती नुकसान झाले आम्हाला गरज नाही. काही असे आहेत, आपलाही स्वार्थ साधतात आणि अनेकांचंही भलं करून जातात. आपलाही स्वार्थ साधतात आणि अनेकांचंही भलं करून जातात. नदीचा जर विचार केला ना, तर उगमापासून तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो. आता तुम्ही बोलाल नदीला मन असतंय का? जर भोपळ्यामध्ये म्हातारी जाऊ शकते आणि वाघाला जर म्हातारी सांगू शकते का मला लेकीकडे जाईन, झाडझूड होईन, मग तुम्हाला का, ते जर आपल्याला खरं वाटतंय तर मग हे पण खरं वाटायला पाहिजे का नदीला मन असतंय. त्या नदीकडे फक्त एकच ध्येय असतो, तिला एकच साध्य करायचं असतंय. मला कुठे जायचंय, कोणाला भेटायचंय, माहेरी जायचंय, मला फक्त सागराला भेटायचंय, समुद्राला भेटणं हेच माझं कर्तव्य आहे, एवढंच मला साध्य करायचं आहे. उगमापासून तिच्या मनामध्ये एकच विचार असतो, मला समुद्राला भेटायचं आहे. पण समुद्राला भेटण्याच्या आधी कित्येक प्राण्यांची तहान ती भागवत असते, कित्येक शेतकऱ्यांची शेती पिकवत असते, कित्येक गावांना ती समाधान देत असते, कित्येक झाडांना पाणी त्याचा मिळत असतो, कित्येक वृक्ष त्या पाण्यावर जगत असतात, कित्येक प्राणी पक्षी त्या पाण्यावर जगत असतात, राहत असतात, त्याचा आनंद घेत असतात. तिचंही ती साध्य करते आणि अनेकांनाही समाधान देऊन जात असते. पण एक प्रकार असा आहे, आपलं कोणत्याही प्रकारे स्वार्थ नाही, आपला कोणत्याही प्रकारे मतलब नाही, आपल्याला काही मिळावं अशी अपेक्षाही नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आपल्या मुलांना
समाजाने स्वीकारावा, मानपत्र द्यावं समाजाने, समाजात राहता यावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. स्वतः देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली, पण संपूर्ण विश्वाला 4 हिरे दिले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. आपण किती जगलो याला महत्व नाही, आपण किती जगून काय केलं याला महत्व आहे. 9 वर्ष कार्य केलेल्या मुक्ताबाई 3 देवांना उपदेश करतात. 9 वर्षे कार्य केलेल्या मुक्ताबाई 3 देवांना उपदेश करतात. ज्ञानदेवांना उपदेश करत असताना म्हणतात, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्याच मुक्ताई ज्ञानदेवाला उपदेश करत असताना पुढे नामदेवाला उपदेश करतात. जयाला अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. त्याच मुक्ताई सांगदेवांना उपदेश करतात. एवढी वर्ष तपश्चर्या करून आणि तेच 1400 वर्ष तपश्चर्या केलेले सांगदेव महाराज मुक्ताईंना शरण जातात आणि गुरुस्थानी नमस्कार करतात. किती जगलं पाहिजे माणसाने. 16व्या वर्षी मौली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती महाराजांनी तोरणा किल्ल्यावर बांधलं. आणि तेच 16वं वर्ष आमच्यासारखा माणूस बोलतो 16वं वर्ष धोक्याचं. आम्हाला धोक्याचं का झालं? आम्हाला तसे संस्कार करता आले नाही. आम्हाला धोक्याचं का झालं? आम्हाला तशी शिकवण देता आली नाही. आम्हाला धोक्याचं का झालं? आमचा संघच तसा ना. म्हणून जीवनामध्ये वाटचाल करत असताना संघ खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा संघ आहे. आपण कोणाचा संघ करावा? संत म्हणतात वाईट कर्म करणारे 100 मित्र असण्यापेक्षा आपण वाईटाकडे जात असताना सरळ मार्गावर आपल्याला आणणारा फक्त एकच मित्र असावा. आहे की नाही? नाहीतर काय झालं माहितीये का? राजहंस एकटाच फिरत होता. राजहंस एकटाच फिरत होता. पण त्याच्या मनामध्ये असं विचार आला की आपण एकटाच किती दिवस फिरायचा, कोणतरी मित्र आपल्याला पाहिजे. हे कसे बाकीचे थवेच्या थवे असतात, सगळे मित्र एकत्र असतात. कोणतरी मित्र आपल्याला हवा, कोणतरी मित्र आपल्याला हवा, असं त्याच्या मनामध्ये ज्या वेळेला विचार आला त्याच वेळेला त्याला एक डोमकावला भेटला. त्याने विचार केला आपण का नाही याला मित्र करावा. आपण तर राजहंस आहोत, पण असू दे ना, काय झालं त्यात एवढं विशेष. आपण डोमकावल्याला मित्र का नाही करावा. म्हणून राजहंसाने डोमकावल्याला मित्र केला. गट्टी जमली त्यांची. आणि मग गट्टी जमल्यानंतर ते एका झाडावर जाऊन बसले. एक मस्त असं हिरवगार झाड होतं, त्या झाडावर जाऊन बसले. ते हिरव्यागार झाडाच्या खाली मस्त अगदी चांगल्या प्रकारची सावली होती. त्या सावलीला त्या ठिकाणी एक शिकारी येऊन झोपला. एक शिकारी त्या सावलीला येऊन झोपला. राजहंसाने तेवढाच विचार केला की अरे ह्या शिकाऱ्याच्या करेक्ट तोंडावर सूर्याचं किरण पडत आहे. तो शिकारी ज्या ठिकाणी झोपला होता त्या शिकाऱ्याच्या तोंडावर सूर्याचं किरण म्हणजे ऊन असा पडत होता. त्याने काय केलं, करेक्ट त्या तोंडाच्या वरती तिथे गेला, त्या फांदीवर, आणि आपले पंख पसरले की जेणेकरून त्या शिकाऱ्याला ऊन लागू नये, त्या ठिकाणी सावली मिळावी. हा विचार करून राजहंसाने काय केलं, असे पंख पसरले. आता याची प्रक्रिया बघितली आणि डोमकावल्याने पण तसेच पंख पसरले. आपल्याला माहिती आहे डोमकावला कधी पंख पसरतोय आणि डोमकावल्याने पंख जर पसरले तर काय होतंय. नेमका त्याची विष्ठा त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडली. ती विष्ठा पडते काय आणि तो डोमकावला उडून जातो काय. पण राजहंसाच्या मनात हा विचार काहीच नाही. राजहंसाला हे काय घडलं ते माहितीच नाही. त्याला फक्त एवढंच माहिती की जे ऊन पडतंय ते ऊन त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडू नये म्हणून आपण काय करायचंय, पंख पसरून बसायचंय.
ती विष्ठा त्या शिकाऱ्याच्या अंगावर पडल्याबरोबर शिकारी उठला आणि वरती पाहतोय तर काय, राजहंस पंख पसरून मारला त्याला त्याने. त्याला काय माहिती कोणाची विष्ठा येते. तेव्हा त्याला कळलं की अरे एकटा होतो ना ठीक होतो, एकटा असतो तरी चाललो असतो, एकट्याने जर आज मी असतो ना तर जिवंत असतो. त्या डोमकावल्याची संगत केली म्हणून मला मृत्यू आला. कर्म कोणी केली, पाप कोणी केलं, भोगायचं कोणाला आलं. एखाद्या वेळेला रेट पडली ना का मग तू बोलू नको मला काही खेळता येत नाही, मी फक्त बघायला आलो होतो. अरे किती जरी राजहंस असण्याचा तू ढोंग केलास ना तरी त्यांच्या बरोबर होता हे महत्वाचं आहे. अशा माणसांची संगत करा की रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला आपल्या घरामध्ये ग्रंथ वाचण्याची बुद्धी सद्बुद्धी प्राप्त होईल. अशा माणसांची संगत करा की आपल्या मुखात कधीही न येणारं देवाचं नाव सहज उठता बसता देवाचं नामस्मरण आपल्या मुखातून घडेल. अशा माणसाची संगत करा. धर्माचं कार्य आपल्याकडून घडेल, देशाची सेवा आपल्याकडून घडेल, देवाची सेवा आपल्याकडून घडेल. अशा माणसाची संगत करा की ते गुण ते विचार आपल्याकडे आले जातील. नरदेह देवाच्या कृपेने मिळालेला आहे. देव प्रत्यक्ष तुमच्या आमच्या अंतरी राहून अंतरात्मा म्हणून निर्गुण स्थितीत आपली सेवा करतोय. एवढी तरी जाण ठेवून जर कर्म केलीत ना की माझ्या आत देव आहे, माझ्या अंतरात्मा माझ्या आतमध्ये राहून माझी सेवा करतोय, एवढी जरी जाणीव ठेवून कर्म केलीत ना तरी कधीच नेणिवेतली कर्म घडणार नाही, कधीच नाही. अखंड जी कर्म घडतील ना ती जाणीवेतलीच कर्म घडतील. देवासाठी करा. देशासाठी आपण काय करतोय, ज्या ठिकाणी जे काम करत असो ना ते काम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करणं ही सुद्धा देशाची सेवाच आहे. सरकारी नोकरदार म्हणून असू तर त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ती सेवा करणं हे सुद्धा देशाचंच काम आहे. टेबला खालून घेणं हे देशाचं काम नाही आहे. भ्रष्टाचार करणं हे काम नाहीये तिथलं. जे काही लोक येत असतील, ज्या अधिकाराने आपण त्या ठिकाणी बसलो असू त्या अधिकाराप्रमाणे त्या ठिकाणी त्या लोकांची सेवा करणं म्हणजे देशाचं काम करणं आहे. नाही आपण सीमेवर जाऊ शकत, नाही ती बुद्धी आपल्याला, पण कमीत कमी संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपण आपल्या पुढ्यात ताट येतंय की नाही अन्नाचं, त्या वेळेला ते अन्नाचं ताट पुढ्यात आल्यानंतर ते अन्न आपल्या ताटात येईपर्यंत ज्या बापाने घाम गाळलेला आहे ना, ज्या बापाने कष्ट केलेले आहेत ना, त्या बापाची आठवण करायला विसरू नका. त्याचप्रमाणे झोपताना डोळे मिटण्याच्या आधी आपण आपल्या घरात शांत चित्ताने निवांतपणे ज्या सैनिकांमुळे झोपतोय ना, ज्या सैनिकांमुळे आपण आपल्या घरात विश्रांती घेतोय ना, ते सीमेवर लढतायत, ते सीमेवर परकीयांना सामोरे जात आहेत, परकीयांच्या गोळ्या ते आपल्या सीमेवर आपल्या छातीवर झेलतायत. तेव्हा आपण आपल्या घरात राहून शांतपणे निवांत झोप घेतोय. त्या सैनिकांची आठवण करायला विसरू नका. याला म्हणतात देशाची, देवाची आणि धर्माची सेवा करणं. धर्माच्या विचाराचा प्रसार करा, संतांच्या विचाराचा प्रसार करा. तेवढंही जर जमत नसेल ना तर जो करतोय त्याला आडवे येऊ नका. हे काय चालू आहे आता हे चालू आहे काय आहे? धर्माचं कार्य आहे की अधर्म?